आता लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद, महायुतीला साथ दिल्यास योजना चालू राहील, अजित पवार यांचं पुन्हा एकदा वक्तव्य. आमचं सरकार मजबूत करा, बहिणींना 3,000 पेक्षा जास्त पैसे देऊ, साताऱ्यातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. विरोधकांकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी याच योजना चालतात, महाविकास आघाडीकडे लाडकी बहीण नाही, फडणवीसांचा शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरेंवर निशाणा. भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या नारायण गावातील जनसन्मान यात्रेला काळे झेंडे, अजितदादा पालकत्वाची भूमिका पाळत नाहीत, शासकीय कार्यक्रमामध्ये घटक पक्षांना वगळल्याचा आरोप. महायुतीमध्ये असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा, प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यक्रम घेतात, आम्ही कार्यक्रमात महायुतीचा उल्लेख करतो, भाजप कार्यकर्त्यांना अजित पवार यांचं उत्तर. काही गैरसमज असतील तर दूर करू, महायुतीच्या एकतेला गालबोट लावणाऱ्यांना ताकीद द्या, अजितदादा गटाचं फडणवीसांना आवाहन. जय पवार यांच्याकडून रोहित पवारांच्या मतदारसंघात बैठका, राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चे बांधणी करण्यासाठी जय पवार थेट कर्जत जामखेड मतदारसंघात. कर्जत जामखेडचं सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न, मी मतदारसंघामध्येच अडकून राहिलो पाहिजे असं भाजप आणि दादा गटाला वाटतं, जय पवारांच्या दौऱ्यावर रोहित पवारांची टीका. गुवाहाटीला जाणं आमची रणनीती होती, जाताना ठाकरेंसोबत फोनवर बोलत मी गेलो, त्यावेळी मला धमक्या देण्यात आल्या, मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता, सिद्दीकी उद्या अजितदादांच्या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार, मुंबईतील जनसन्मान यात्रेसाठी सिद्दीकी यांच्याकडून बाईक रॅलीचंही आयोजन. तलवारीनं केक कापणं, शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांना भोवलं, गायकवाड यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल, मुलाच्या वाढदिवसाला गायकवाडांनी तलवारीनं पत्नीसह इतरांना केक भरवल्याचाही प्रकार. पुण्यामध्ये पावसाची जोरदार कमबॅक, जोरदार पावसानं शहरातील अनेक भागामध्ये आणि रस्त्यांवर पाणी साचलं, वाहनधारकांची तारांबर. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाचा काळा बाजार, ऑनलाईन 4,000 रुपये घेऊन व्हीआयपी दर्शन दिलं जात असल्याचं समोर, भाविकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दर्शन देणाऱ्या एजंटला पकडलं. चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, पालकमंत्री उदय सामंत आणि रवींद्र वायकर यांची उपस्थिती.